नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मित्रांनो, गेले 3 महिने जयभीमनगर पवई येथील 600 झोपड्यांवर 600-650 झोपड्यांवर मुंबई महापालिकेच्या यशवाड कार्यालयाने जी बेकायदेशीरपणे कारवाई केली, या कारवाईला पवई पोलिसांनी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त दिला आणि हिरानंदानी बिल्डरच्या फायद्यासाठी 40 वर्ष वास्तव्यास असलेले हे सगळे जयभीमनगरमधील रहिवासी गेले 3 महिने प्रचंड अशा पावसाबरोबर वादळ वाऱ्याबरोबर इथली मच्छर असेल या सगळ्यांना तोंड देत जरा ह्या ज्या झोपड्या आहेत त्या दाखवा जरा। या अशा अवस्थेमध्ये हे सगळे जयभीमनगरमधील रहिवासी या अशा अवस्थेमध्ये 3 महिने मरण यातना भोगतायत। मी आव्हान करतो, मुंबई महापालिकेचे अधिकारी असतील किंवा पवई पोलीस असतील, त्यांनी संध्याकाळी 6 नंतर एक 5-10 मिनिटांसाठी या झोपड्यांमध्ये त्यांनी बसून दाखवावं आणि त्यांची काय अवस्था होते ती त्यांना कळून चुकेल। तुम्ही जशी माणसात तशी ही सुद्धा माणसं आहेत आणि ज्या पद्धतीनं कुणाचेही आदेश नसताना केवळ बिल्डरच्या फायद्यासाठी कुणीतरी पत्र दिलं, कुणीतरी भला मोठा फ्लॅट घेतला आणि त्याच्या बदल्यात बिल्डरला टोलेजंग इमारत टॉवर बांधण्यासाठी या गोरगरीब लोकांवर जो अन्याय केला गेला त्या संदर्भात महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल गेले 2 महिने सातत्यानं बातम्या दाखवत आहे। आज बऱ्यापैकी चांगल्यापैकी गोष्ट म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये या गोरगरिबांचा प्रश्न घेऊन या चांदवली विभागाचे लोकनेते, माजी आमदार, राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नसीमभाई कहान यांनी वकिलांची फौज उभी केली आणि मुंबई हायकोर्टामध्ये या गोरगरीब लोकांचा प्रश्न लावून धरला। आणि मी या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते मॅडम, न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे मॅडम आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण महोदयांचं जयभीमनगरमधील या रहिवाशांच्या वतीने मी मनापासून कृतज्ञतापूर्वक न्यायदेवतेचा आभार मानतो की 25 वर्षे वास्तव्य करणाऱ्या या रहिवाशांना ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या यशवाड विभागानं पवई पोलिसांनी एका बिल्डरच्या फायद्यासाठी एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून ज्या पद्धतीनं उद्ध्वस्त केलं त्याची कैफियत या रहिवाशांच्या माध्यमातून, नसीमभाईंच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टामध्ये वकिलांची एक फौज नसीमभाईंनी लावली आणि हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि ह्या माननीय न्यायमूर्ती महोदयांनी दखल घेऊन पवई जयभीमनगरमधील जे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी व्हावी असे 2 दिवसापूर्वीच आदेश दिलेले आहेत आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना यांच्या नेतृत्वाखाली ही SIT अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जयभीमनगरमध्ये काय झालं, कसं घडलं, कुणी घडवलं, जयभीमनगरमध्ये नेमकं काय झालं, अमानुष्यतेचा कहर कसा झाला, महिलांना कशी मारहाण करण्यात आली, लहान मुलांना कसं मारण्यात आलं, कसं लोकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं, याची सर्व कैफियत उद्या SIT समोर आपल्या जयभीमनगरमधील रहिवासी मांडणार आहेत। या ठिकाणी हे जे रहिवासी आहेत SITचा जो मान्य न्यायालयाने आदेश दिलेला आहे त्याबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल आपण त्यांच्याकडनं पुन्हा एकदा समजून घेणार आहोत।
बोला तुम्हाला जो तुमच्यावर जो अन्याय झाला ते आणि तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहता ते सांगा, मोठ्याने बोला. आम्ही 30 वर्षापासून राहतेले आहोत. आमच्यावरलाही फार अन्याय झाला आहे. काय घडलं? आम्ही 8 वाजता निघून बाहेर आम्ही बसले होते आमच्या एरियामध्ये सगळे लोक. ते लोक आम्ही भरपूर त्यांना कोशिश केल्या, साहेब आम्हाला फक्त 10 तारीखपर्यंत आम्हाला चान्स द्या, आम्ही स्टॉर्डर आणून देतो. ते लोक आम्ही हात जोडले तरी बी आमचं ऐकले नाहीत. किती एवढी पब्लिक लेकरं बाळापासून आम्ही उपाशी तपाशी होत्या. आखरी ते शेवट्याला आमचे घरं तोडून आम्हाला बेघर करून आम्हाला आखरी रोडालाच आणून जेबीम नगर लोकांना रोडालाच आणून ठेवले. त्यावेळी किती लोकांना मारहाण वगैरे झाली? 600 लोकांना, लेडीजला, मुलांना, म्हाताऱ्यांना, छोट्या छोट्या मुलांना, सगळं गरोदर बायांना सगळं सोडलं. सगळ्यांना मारहाण केलं. घरातून खेचून मारू लागले. किती वर्ष तुम्ही त्या जेबीम नगर मध्ये राहता? आता ते आम्ही 30 वर्ष झालं. तसं तर 3 पिढ्या व्हायला लागल्यात. आमच्या 3 पिढ्या व्हायला लागल्यात. आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत, पुरावा आहे, सगळं आहे. ते काय आमचे काय आता चौकशी केले नाहीत. BMC वाल्यानं घरपर्यंत काय नोटीस लावले नाहीत, काही नाही. आमच्यावर अन्यायच केलेत ते लोक. भर पावसामध्ये अन्याय केलेत आमच्यावर. आता न्यायालयामध्ये जे SITचे आदेश दिलेले आहेत कोर्टाने, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता नशीब खान करायला लागले साहेब सगळं. आता त्या न्यायालयानं लढायला लागल्या. नाही आता लागलच आमचं काहीतरी निर्णय करत. आमचं डोक्यावरचं छप्पर गेलंय. साहेबांना आम्हाला डोक्यावरचं छप्पर आणून द्यासाठी रात दिवस मेहनत करायला लागले, खूप मेहनत करायला लागली. बोला, काय सांगाल? आज आम्ही तिथं 35 वर्षापासून राहतो. महापुरुषाचे फोटो घेऊन आम्ही तिथं बाहेर उभे होतो. महापुरुषाला सुद्धा त्याने समजून घेतलं नाही. ते तडतड त्याच्यावर पाय देऊन साईडला करून त्याने आम्हाला ढकल करून आतमध्ये घुसले. बाहेरले हिरानंदनी बिल्डरचे गुंडे पण होते, बाहेरचे बावळशार पण होते आणि साध्या ड्रेसर काही पोलीस पण होते. घरामधून बायाला ओढून मारत होते. बाया बोलत होते, साहेब आम्ही काहीच केले ना, आम्हाला मारू नका, आम्ही निघतो, थांबा थोडं. साहेब थांबा थोडं, आम्ही निघतो. तर खिचत होते, खिचून आणि बाहेर आणून आणि बाहेर दांडे धान मारत होते. गुराढोरासारखं असं बायकांना मारलं. काहीतरी ते माणुसकीचं नातं ठेवलं नाही की त्यांना पण आई बहिणी असती ना, त्यांना पण आई असेल, बहीण असेल, त्याचा काहीही विचार केला नाही. आज माझ्याकडे राशन कार्ड आहे, माझ्या लेकराचे शाळेचे दाखले आहेत, डोमशार आहे लडपोरीचं, सगळं माझ्याकडे पेपर आहेत. काही नाही म्हणून असं नाही. सगळा संसार उद्ध्वस्त झाला. माझं फ्रीज गेलं, माझं कपाट गेलं, माझं काही सोनं नाणं होतं ते गेलं, माझा पैसा गेला. हे सर्व काही त्यांनी विचार केला. बाहेरचे गुंडे टाकून आणि रात्रीला पण इथंच पत्र वाचतात. ते सामान थोडं थोडं काढून नेतात. पहिल्यानं पण आमचं सामान काढून नेलं. आम्ही त्याचा विचार केला नाही सामानाचा. पण मारल्याबद्दल आम्ही सगळं निर्शक्तच आमचा जीव झाला. निर्शक्त झाल्यावर आम्हाला अवसान राहिलं नाही. नंतर बोललो, साहेब तुम्ही सामानाचं काय पण करा, पण आमचे जीव वाचवा, आमच्या जीवाची तरी किंमत करा, काहीतरी विचार करा आमचा, असं करू नका. आम्ही एवढ्या वर्षापासून राहत होतो, तुम्ही आम्हाला नोटीस अगोदर द्यावा होती. 3 तारखेला नोटीस लावली, 4 तारखेला मतमोजणी होती आणि आमचे मत्ता घेऊन आम्हाला उद्ध्वस्त करून आम्हाला रोडावर टाकलं. आम्हाला उद्ध्वस्त करायचं नव्हतं, आम्हाला नोटीस घर परत लावायची होती. 3-3 महिन्याला नोटीस लागत असते. असं एकदाच नोटीस लागणं आणि एकदाच घराची तोडकाई होणं हे असा कानून नाही. हे असा आमच्या संघ खेळ खेळला. सगळ्या लोकांना हात मिळवणी करून हिरानंदनी बिल्डरच्या फायद्यासाठी ते दिलीप लांडे मामांना पण त्याने पत्र दिलं की हे घर तोडा. काय होते सोनूने साहेब येतं घर, आम्ही बोलत होतो थांबा आमच्या नावासाठी बोललं. नावासाठी बोलू त्याने आतमध्ये बिल्डरचे गुंडे घुसले. सगळे घुसून शाने आम्हाला साईडला करून सगळं आमच्या घराचे दरवाजे आम्ही दरवाजे लावले धाकाने. साहेब मारू नका, आम्ही त्या लाट्या पाहून घाबरलो. तर ते धड लाता मारीत, दरवाज्यावर लाता मारीत आणि ते दरवाजे काय साधे पत्राचे दरवाजे सगळं तुटले की पळायचं. वळले तसं बायाच्या केसाला धरायचे आणि बाहेर काढायचे. केसाला धरून आपटो बायाला मारलं. गरोदर बायाचा पण विचार केला नाही. माझी सून गरोदर आहे, ती 6वा महिना चालू आहे तिला. ते बोलत होते, साहेब माझी सुनेला मारताल म्हणून मी गेलो मध्ये. मी गेलो तसंच मला पोलिसांना एक लाठी मारली. मला लाठी मारल्याच्या बाद मध्ये माझा मुलगा पळत आला माझ्या आईला मारायला म्हणून. आईला मारायला माझी मुलगी आली पळत. तिला पण सोडलं नाही. मुलीला असे ढोरासारखे खिचू लागले. त्या मुलीच्या पोटा हात लागले हे विचार केला नाही त्यांनी. असे धरले तशा मुली 18 वर्षाची मुलगी माझ्या मुलीला असं गाडीमध्ये टाकलं आणि तिला पहिले सोडून नेलं. पहिले सोडून पोलीस स्टेशनला त्याने बंद केलं. बंद करून नंतर राहिलेले जेवढे घुसले तेवढे ना असं वडवड सगळ्यांना गाडीत भरली. जसे ढोरा कसे भरतात ही काय नेतात तसे ढोराच्या प्रमाण असं भरून कचऱ्यासारखे नेऊन टाकले पोलीस स्टेशनला. टाकले तिथं आमच्या मुलाने जेलमध्ये बेगुन्हेशीर टाकून शानी बाथरूम मध्ये माझा मुलगा बोलायचा, आई आम्ही असे झोपतो, असे झोपून उभ्यानं झोपून आम्ही
राहतो. आई आम्हाला खायला जेवण देतात, 3 चपाती देतात, 3 फुलके. माझ्या मुलीला बोलायचं आई ते तसे गुंडे खून केलेले, मर्डर केलेले, अथर्व जेलमध्ये खून केलेले, मर्डर केलेले लोक आहेत. आमच्या हातावर भाकर वाढून घेतात, कारण आम्हाला दम देतात. झोपले की असे खुद्दे मारतात, फायटिंग मारतात, तुझा मर्डर करेल, तुझा जीव घेईल. आमची मुलं धाकत राहत होते. आमची मुलं शेवटी खायची 1 रोटी खात होते आणि ते मुलं ती 2 चपाती त्यांना देत होते. अशी अवस्था आमची काय केली, आम्ही काय केलं. आम्हाला न्याय भेटावा आणि न्याय भेटेल म्हणून माझी अपेक्षा आहे की आम्हाला न्याय भेटेल अशी माझी जयभीम. हे कुणाच्या फायद्यासाठी हे तोडलं गेलं असं तुम्हाला वाटतं? 15 वर्ष नसीमबाई आमदार होते तेव्हा झोपड्या नसीमबाई आमदार होते ना, आमच्याकडे कोणी डोळ्यानं पण उघडून बघितलं. आम्हाला खूप 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 म्हणलं तर खूप आम्ही खुशीनं दिवस काढले. आमच्या पोरांना शाळा चालू होते, आमच्या पोरं 10वी 12वी इथं काढलेले. आता आम्हाला लय म्हणलं तर आता ह्या 2 महिन्यामध्ये आम्ही जन्म झालेले दिवस आम्हाला आठवण येणं चले, रात्र दिवस आम्हाला झोप लागणं चले. हे गुंडे रात्र दिवस आम्हाला झोपू देणं चले. मागून येतात की पुढून येतात की कुणी येऊन कोणाचं वार करतात आणि कोणाचा जीव घेतात, असं म्हणून आम्हाला रात्र दिवस झोप लागणं चले. आम्हाला आण खावात न चले. आमचे लेकरं 5 मिनिटं कुठंतरी दिसना गेले, कोण उचलून नेऊन कोण किडनॅप करते म्हणून आम्हाला ह्याच्यामुळं भरपूर कुणाच्या पत्रामुळे कारवाई झाली असं? हे कोणाच्या पत्र? दिलीप लांडे मामाच्या कारणमुळेच हे सगळं झाले. दिलीप मामा लांड्याला ना 3 करोडचा हिरानंदिनी बिल्डरचा फायदा घेऊन रूम घेतला, फ्लॅट घेतला. त्याला वाटलं की हे लोक गोरगरीब लोक आम्ही मारपीट करणार, त्या गोरगरिबांना आम्ही रोडावर आणणार जेबीम लोकांच्या, ते हे लोक पळून जाणार. ते बीएमसीला स्वतः पत्र दिलंय दिलीप लांडे मामाने. त्या लोकांनी दमदाटी करल्या. आता बी त्याचं मन आहे दमदाटी करतो, हे लोक रात्री पळतात म्हणून. एकेका गाडीवर रात्री 3-3, 4-4 माणसं राहतात, बाया झोपलेले राहतात, बॅटऱ्या मारतात तोंडावर. 90 फीट रोडावर खूप अंधार राहते. आम्हाला पोलिसाला फोन केला तर पोलीस म्हणतात त्यांना पकडून मारा, आम्ही नंतर येतो. जेबीम नगरमध्ये आम्हाला छप्पर भेटायला पाहिजे. आमचा जीव गेला तर हरकत नाही, आम्ही 90 फीट रोड पण सोडणार नाही. आम्ही घराला हक्काचं घर घेऊनच जा. काय सांगाल? तुम्हाला पण पोलिसांनी मारहाण केली होती. पहिल्या स्टार्टला आम्ही जयभीम करून आमचं बाया लेडीज लहान मुलं बाया आम्ही गेटपाशी बसले होते. त्यानंतर लेडीज पोलीस बीएमसी लोक ते आल्यानंतर जयभीम करताना की आम्हाला लाठीचार करायला आलेत, मारायला लागलेत. लहान मुलं बघणार, मोठे बघणार, म्हातारे कोतारे बघणार. आणि जे बी जाऊन हे लोक मारतात पण आमच्या घरामध्ये जाऊन आम्ही बसले तर खेचून आमच्या पोरांना आम्हाला मारलं. लेडीज पोलीस जेंट्स पोलीस. त्यानंतर आमच्या मुलांना वडून नेलं, गाडीमध्ये चौकीमध्ये नेलं, आम्हाला वडून गाडीमध्ये बसवलं. आमचे मुलं एकीकडं, म्हातारे कोतारे एकीकडं, माझी सुनबाळ एकीकडं, असं आमची अवस्था करून दिली आम्हाला. जेवताना ताटावर उठून आम्हाला मारले लोकांनी. अजून कोण? राजूभाई आला काय सांगा? ज्यावेळेस आमच्यावर कटआउट लावून जी कटआउटची नोटीस लावली आमच्यावर 3 तारखेला आणि 6 तारखेला जी आमच्यावर जी कारवाई केली, 4ही बाजूनं पूर्ण बॅरिकेड लावलेत की त्याला माहिती आहे की हा ज्या रस्त्याला दुसरा रस्ता नाही. मग ह्या लोकांना माहीत आहे की हा पळतील कुठं. मग त्यावेळेस आम्ही एविटाच्या बाजूने नाही का, त्यावेळेस आम्ही पत्रे फाडून आमचे माणसं बाहेर गेले की त्यावेळेस हे पत्रे फाडल्याच्या नंतर त्याला माहीत आहे की इथंशी हा कोणीही थांबणार नाही. तर हा बिल्डरच्या माध्यमातून हा सगळा काही आमच्यावर जे बेकायदेशीर आमच्यावर जी कारवाई केलेली आहे, हा बिल्डरच्या माध्यमातून आमच्यावर झालेली आहे. आणि याच्यामध्ये काही आमच्यातलेच काही दलाल आहेत, हे दलाल पण याच्यातून निघून गेलेले आहेत. तर या आमची अशी एक मागणी आहे की या सर्वांवर जे SITची जे चौकशी लागली तर या सर्वांवर SITची चौकशी व्हावी अशी मी हायकोर्टाचे आभार मानतो. जय भीम. नरसिम खान साहेबांनी जे आमचे 6 तारखेपासून या गोरगरिबांचे अश्रू आमचे पुसलेले आहेत, हा कुठलाही नेता असं काम करू शकत नाही. नरसिम खान साहेबांनी रात्रंदिवस आमच्यासाठी उभा राहून, आज तुम्हाला सांगतो की जे निवडणुकीचा टायमिंग आहे त्या टायमामधून आम्हाला वेळातला वेळ काढून आमच्यासाठी 5-10 मिनटं 1 तासभर आम्हाला हा वेळ देतो. साहेबांचे आम्ही खूप आभार मानतो. आमचे बाबा बिराडे साहेब आहेत, अशोक गायकवाड साहेब आहेत, निलेश वाघमारे साहेब आहेत आणि हे सतत आमच्या पाठीशी उभे राहतात. रात्री बेरात्री
आम्हाला कधीही कॉल केला तर साहेब आमच्यासाठी हजर राहतात. एकच आहे, सील बोधी, आशा चौरे, रामराव तायडे, बोला दिलीप लांडे यांचं हे सगळ्याचा एक हे वंशानी हातमिळवणी करून हिरानंदिनी बिल्डर यांच्या संपर्कात यांनी सगळं काही कमवून हे निघून गेले आणि आम्हाला फुटपारीला टाकून गेले, आम्हाला बेघर केलं. याचं कारण सगळी चौकशी जरी झाली तर त्यांना त्यांचं सीबीआयचा चौकशी, बँक बॅलेन्स, कुठं प्रॉपर्टी, घर, त्यांचं काय काय आहे, त्यांच्या बहिणीचे, नातेवाईकाचे सगळ्याचे बँक बॅलेन्स सगळे चेक केले पाहिजे. एसआयटीने पूर्ण जणांचे चेक केले. तिचं गणगोत किती आहे तिथपर्यंत. तिने कुठं भोजऱ्यामध्ये शेती घेतली, घर बांधलं 3 माल्याचं, ते कोणाचं आहे? आमच्या जीवावर. पुढे जरी गेली, नेता झाली, आमच्या जीवावर झाली. आम्ही तिला पुढे घातलं म्हणून नेता झाली, पण आम्हाला नरकावर तिने ठेवलं की ती पण नरकावर राहिली पाहिजे आणि आम्ही बिल्डिंग मध्ये राहिलं पाहिजे नसीम खानसरामुळे. जय भीम. आम्ही आमच्या त्या मैदानामध्ये सगळे आम्ही महापुरुषाचे फोटो घेऊन उभे होतो. चांगल्या पद्धतीनं आमचं आंदोलन चालू होतं की आम्ही सगळे त्यांना रिक्वेस्ट करत होतो की साहेब आम्हाला तुम्ही काहीतरी आम्हाला वेळ द्या, आम्हाला तुम्ही असं 1-2 दिवसातच कसं काढता बाहेर. तर त्यांनी बोलले की ते सोनवणे साहेब बोलले आता तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हाला 2 दिवस दिले होते ना की तुम्ही कोर्टात जा आणि तुमचा वकील असेल त्याला बोला. पण 2 दिवसात काय होईल? 2 दिवसात तर एक तर 4 तारखेला निकाल आला निवडणुकीचा आणि 5 तारखेला आम्ही इकडं तिकडं सगळं माणसं इकडं तिकडं पळाले पण सगळं बंद. तर काय करायचं आम्ही 1 दिवसात 2 दिवसात? तर आम्ही जय भीम. मी संगीता गायकवाड बोलतो. खरोखरच मला असं वाटतं की माझ्या आईबाबांना खरंच मला जन्म दिला आणि मी माझ्या मुलाला दिला, पण कसं जगण्याचं हे जगावं कसं हे मला नसीम खान साहेबांनी सांगून दिलं की खरंच माझ्या आईबाबांनी जन्म दिला, पण आज दुसरा जन्म माझ्या नसीम खान साहेबांनी दिला. आणि कसं कोण्या रस्त्याने आणि कुठं कसा न्याय मिळतो हा मला संविधानाच्या माध्यमातून नसीम खान साहेबांनी सांगितलं आणि त्याच पद्धतीनं आम्ही चालत आहोत. आणि असं वाटतं की मला जज साहेब किंवा सर्व न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा आणि न्याय देऊन आम्हाला न्याय द्यावा हीच माझी अपेक्षा आहे. आणि जय भीम नगर सर्व रहिवाशांची ही अपेक्षा आहे की सर्वांना न्याय द्यावा. आणि एवढंच बोलून मी जय भीम. परस्पर मारलं आणि बाहेर फेकून दिलं आणि त्याच्यासारखा मार कोणाला नाही. एवढं मारलं तर फोडून काढलं आणि मरून पडे आणि पडत माझ्या नातानं भूमिकेनं आणलं. किती वर्ष राहताय तुम्ही तिथे? आम्हाला 40 वर्ष व्हायला लागले, तिथे 30 वर्ष व्हायला. आणि आंदोलन करत असताना आमच्याकडं डायरेक्ट पोलिसात अंगावर धावत होते. त्याला आम्ही पुढे आमचे आंदोलन चालू ठेवलं तर ते आम्हाला काही ऐकायला तयार नव्हते, आमचं काहीच ऐकायला तयार नव्हते. तर शेवटी आमचं त्यानं दगडफेक केली. त्याचे गुंड होते, त्या गुंडाच्या मार्फत आम्हाला खूप हल्ला केला गेला. तर आम्ही त्या दगडाच्या डोक्यावर लागते म्हणून आम्ही आमच्या घराने लपलो. लपल्याच्या कारण अजून आमचे दरवाजे तोडले आणि आम्हाला घरातून बाहेर काढून खूप मारले. एकदम मारहाण केली. घरातून काढून माझा मुलगा आणि मी असे बरेच प्रत्येक घरातले 1-2 लोक असे 1 जण तर माझ्यासमोर गाडीमध्ये टाकून मारहाण करीत गेली. आणि एवढं मारलं त्याला मारलं तर त्याला असं आम्हाला ते जाऊन म्हणायचे आम्हाला मारलं मला तुम्हाला पुढं मारलं म्हणून तुम्हाला पुढशी लागलं म्हणलं तर ते दाखवायला तयार नाही. मला आमचे पाय आम्हाला चालता येणार, आमचे हात पाय पुढे तुम्ही कसं काय म्हणता आम्हाला मारलं तर तुम्ही जास्त बोलू नको. हां तुला काय माहिती म्हणे आमच्या दवाखान्यात माणसं आहेत, मला दवाखान्यात येतात तुमचं दाखवा म्हणलं मेडिकल जास्त बोलायचं नाही म्हणे, तुमच्या बस म्हणे असं बोलायला लागले. मारहाण करू लागले, आपल्या घरीच माणसाला लाता मारू लागले, असे बरेच काही दमदाट करू लागले. पण आम्हाला जेव्हा दिलासा दिला नसीम खान साहेबांना तेव्हा आम्हाला तसं बरं वाटलं. घर जळून गेलं, सगळं उद्ध्वस्त झालं. सांग. माझं घर अगोदरच महिन्यासाठी जळालं होतं. नेमकंच लोकांनी देऊन संसार मग उद्ध्वस्त केला आणि आता माझा संसार उद्ध्वस्त केला. रोडला हा माझा मुलगा गावाकडं मग सगळं जळून झाले आमच्या 8 लोकांचं.
एवढं माझ्यावर संकट पडले पण मला कोणाला बोलू वाटेना म्हणू वाटेना काय करू. सगळा संसार मग उद्ध्वस्त झाला. पहिला लोकांनी जमा करून दिलं ते पण आता सगळं उद्ध्वस्त झालं. मग लेकरं जिकडे तिकडे आता शाळेने नाही काय नाही. मी एक दोघं नवरा बायको इथं हवा मी मला असं बोलू लढू यायला जास्त म्हणून वाटत काय नाही म्हणून 2 वेळा नव्हता. येथून पण आम्हाला काढून देत होते. पण नसीम खान सर आमच्या मायबापाच्या वरचे पुण्याई द्यायची आहे आणि बाबासाहेबांचे जे मार्गात त्याच मार्गावरती चाललेले आहेत म्हणून आमच्या ह्याच्या पाठीमागे आम्ही चाललेले आहोत. त्यांच्याच पायावर पाय टाकलेले आहोत आम्ही. धन्यवाद नसीम खान सर, तुमचे उपकार. मैं गाँव गया गाँव से 4 दिन के लिए मैं गाँव गया था. उसके बाद मैं आया तो उसी दिन तोड़ने का आता है करके बोलेगा तो मैं भाग के आया हूँ. भाग के आने के बाद वो पूरा टूट गया था. मेरा सामान एक भी नहीं निकाला. एक लड़का था उसको भी उठा के लेके गया था पुलिस में. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक